आता बातमी उद्धव ठाकरेंची आहे। उद्धव ठाकरेंनी गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख केला। गडकरी इथेनॉलवर बोलतायत आणि हा पुढचा विषय नक्की आहे असाही सूचक इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। तर टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी सपकाळांनीही केली आहे। पंतप्रधान मोदींनी वाहनधारकांची माफी मागावी अशी ही मागणी सपकाळांनी केली आहे। कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे। नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि या इथेनॉलचं कांड करणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मंत्री आहे। त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना ज्यांची वाहनं गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत, वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झालेली आहे, अशा सर्वांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा